नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण अतिशय आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ वाया न जाता आजच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची आनंदाची बातमी आहे तर आनंदाची मोठी खुशखबर, उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, कर्मचाऱ्यांना दिलासा, वार्षिक वेतन वाढ मंजूर, शासन निर्णय जी.आर. निर्गमित। या संदर्भामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण पाहूया। नमस्कार मित्रांनो, मी आपल्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो। सेवानिवृत्त होण्यापूर्वी वार्षिक वेतन वाढ मंजूर च्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशावर शासनाने जी.आर. काढला आहे। कोणाला लाभ मिळणार सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा। आताच्या घडीची सर्वात मोठी गुड ब्रेकिंग न्यूज, राज्य कर्मचाऱ्यांसाठी उच्च न्यायालयाच्या निर्णयावर आधारित महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय निर्गमित केला असून चला तर आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करूया। आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण, मुद्दा क्रमांक 1, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सेवानिवृत्तीपूर्वी 6 महिने किंवा त्याहून अधिक सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय दिला आहे। प्रकरण काय होते? 6व्या वेतन आयोगापूर्वी नियुक्तीच्या तारखेपासून वेतनवाढ मिळत होती, पण प्रशासकीय सोयीसाठी शासनाने 1 जुलै ही वार्षिक वेतनवाढीची तारीख निश्चित केली आहे। त्यामुळे 1 जुलैच्या आधी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना या वाढीपासून वंचित राहत होते आणि त्यामुळे मुद्दा क्रमांक 2, जी.आर. मध्ये काय म्हटले आहे? कोर्टाने म्हटले आहे की सेवानिवृत्तीपूर्वी 6 महिने किंवा त्याहून अधिक सेवा पूर्ण करणाऱ्या शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना काल्पनिक वेतन वाढ द्यावी व सरळ भाषेत सांगायचे तर तुम्ही जर 31 डिसेंबरला सेवानिवृत्त झालात तर तुमची पुढील वार्षिक वेतन वाढ ही 1 जुलै होते, तर सरकारने तुम्हाला काल्पनिक 1 जुलैची वाढ देऊन त्यानुसार पेन्शन निश्चित करावे। वैद्यकीय रजा असो किंवा इतर कुठल्याही प्रकारची रजा असो, या सर्व प्रकरणामध्ये 6 महिन्याच्या कालावधीपेक्षा अधिक कालावधी झाला असेल आणि वेतनवाढी यासाठी ग्राह्य धरला जातो आणि त्यासाठी इथेच हा नियम लागू होणार आहे। मुद्दा क्रमांक 3, कोणाला लाभ आणि कसा मिळणार आहे? या जी.आर.चा लाभ कोणाला मिळणार आहे? तर 1 राज्य शासकीय कर्मचारी, 2 जिल्हा परिषद पंचायत समिती कर्मचारी, 3 मान्यता प्राप्त शाळा कॉलेज, निमसरकारी विभागातील कर्मचारी। महत्वाची गोष्ट या शासन निर्णयामध्ये आहे आणि आदेशामध्ये आहे, या निर्णयामुळे तुमच्या निवृत्तीच्या गणनेत संभाव्य वाढ मिळेल, म्हणजे तुमची पेन्शन वाढेल। मुद्दा क्रमांक 4, तुम्ही काय करावे? ज्या कर्मचाऱ्यांना हा लाभ लागू आहे पण अद्याप मिळाला नाही, त्यांनी त्वरित आपली पेन्शन केस रिवाईज करून घ्यावी आणि ती पुन्हा संबंधित पेन्शन कार्यालयात दाखल करावी, म्हणजे तुम्हाला फरकासह लाभ मिळू शकेल। आणि शासनाने न्यायालयाच्या आदेशानंतर जी.आर. काढून कर्मचाऱ्यांना दिलासा दिला आहे। निष्कर्ष एवढाच आहे, थोडक्यात सेवानिवृत्तीपूर्वी 6 महिने सेवा पूर्ण असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा ऐतिहासिक निर्णय आहे। काल्पनिक वेतनवाढीमुळे आता हजारो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ होणार आहे आणि ही होती कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट। असेच जी.आर. व न्यायालयाचे आदेश किंवा कर्मचाऱ्यांचे महत्त्वाचे अपडेट मिळवण्यासाठी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बेल आयकॉनला प्रेस करा आणि दाबा आणि नवनवीन अपडेट प्राप्त करा आणि तुमच्या ओळखीचा कोणाला हा लाभ मिळू शकतो अशा मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत निवांत राहा। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।